नमस्कार, मी शुभांगी. MDTV न्यूज मध्ये आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. प्रसिद्ध उद्योजक किशोरभाई वाणी यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव. नंदुरबार शहरातील हाट दरवाजा भागात फोडली 4 दुकाने, पोलीस ठरले अभागी. बेकायदा ईश्वर कॉलनीमधील टावरची कथा, मते मागणारा सांगतोय लोकनेता. जल पुनर्भरण आणि नदी नाले खोलीकरणासाठी समाजसेवकांच्या पुढाकाराने दिलासा. लक्ष लागले नवापूर बाजार समिती निवडणूक निकालाकडे, झाले उत्स्फूर्त मतदान. आणि महिलांसाठी अवंतिका फाउंडेशन आयोजित मेहंदी व रांगोळी स्पर्धेला प्रतिसाद. बातम्या आता विस्ताराने. तोडायला एक क्षण काफी असतो, जोडायला अख्खे आयुष्य श्रम करावे लागतात. ज्यांनी माणसे जोडली त्यांना या विषयावर जरूर बघावे. नंदुरबारातील उद्योगपती किशोरभाई वाणी यांच्या वाढदिवसाची ही बातमी आहे. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर, वैष्णव धर्मीयांची हीच जगात ओळख आहे. नंदुरबारचे उद्योजक किशोरभाई वाणी यांनी व परिवाराने नेहमीच हे धोरण राखले. रविवारी भाईंचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. MD डेव्हलपर्स, अंबिका भाजीपाला ट्रेडर्स, झूम नेट सर्व्हिस, MDTV न्यूजचे भाई मार्गदर्शक आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांना मुख्य संचालक धर्मेंद्र पाटील, व्यवसाय भागीदार नितीन पाटील, MDTVचे सहसंचालक योगेश पाटील, कार्यकारी संपादक अरुण बुवा, उपसंपादक जितेंद्र जाधव, विठ्ठलप्पा माळी, व्यवस्थापक पप्पू माळी, कॅमेरामॅन निलेश चौधरी, प्रफुल्ल पाटील, मुकेश माळी, भाऊसाहेब गिरासे यांच्यासह शुभचिंतक परिवाराने या शुभेच्छा दिल्या. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. समाजकार्य एखाद्याचा घरगुती विषय कृपया कुणी समजू नये. सर्वांना त्यासाठीची संधी देशात उपलब्ध आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने तसे वातावरण महाराष्ट्रात निर्माण केले. ही बातमी नूतन युवा जिल्हाध्यक्षांची आहे. शासकीय विश्रामगृहात या निमित्तानं राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक घेण्यात आली. यात पक्षाच्या युवा अध्यक्ष पदावर मयूर वामन चौधरी यांची निवड घोषित झाली. कार्यक्रमाला जिल्हा संघटक प्रकाश सूळ, जिल्हाध्यक्ष दिलीप कुमार ढाकणे पाटील, तालुका अध्यक्ष मक्खन कोळेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तन्वीर मनसुरी, सुबत सोनार, आसिफ मेमन, पंकज चौधरी आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पक्ष संघटना वाढीसाठी जनतेला विचार देण्यासाठी पुढाकाराचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष या नात्याने नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण बांधणी करण्याची जबाबदारी माझ्यावरती आणि जिल्ह्याचे जिल्हा संघटक प्रकाश सूळ आम्हा दोघांवरती आहे. याचाच एक भाग म्हणून आणि येत्या काळामध्ये नगरपालिका आहेत, येणारे वेगवेगळ्या पद्धतीचे जे इलेक्शन्स आहेत, निवडणुका आहेत, या सर्व निवडणुकामध्ये जानकर साहेब ज्या पद्धतीने सांगतात सोबळावरती आम्ही सर्वत्र लढू आणि त्याचीच एक पूर्वतयारी म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या युवक जिल्हाध्यक्षपदी आज मयूर वामन चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्याबरोबर असणारा ग्रुप, त्यांच्याबरोबर असणारा युवकाचं संघटन हे नक्कीच पक्षवाढीसाठी जिल्हाभर मदत होणार आहे अशी अपेक्षा करतो. MDTV साठी निलेश चौधरीसह जितेंद्र जाधव, अरुण बुवा, नंदुरबार. अंगावर खाकी कपडा असला म्हणजे कुणी धाक समजेल असे नाहीच. नंदुरबारात पोलीस दादांची कहाणी सांगत आहोत. त्यांच्याच डोळ्यासमोर चोऱ्या करणारे समोर आलेत. हाट दरवाजा परिसरात शनिवारच्या रात्री 4 दुकाने फोडले. पहा ही बातमी. धाक नावाचा शब्द जिल्ह्याच्या पोलीस खात्यानं सोडून दिला आहे. आमची चड्डी सैल झाली, पट्टाही घालायला लाज वाटायची, अनेकांची प्रतिक्रिया आहे. शनिवारच्या मध्यरात्रीनंतर नंदुरबारच्या मुख्य भागातील हाट दरवाजा परिसरात झालेल्या दुकानफोडीने याला दुजोरा दिला. अज्ञात चोरट्यांनी हाट दरवाजा भागात 4 दुकाने फोडली.
अगदी परिसरातील पोलीस चौकीच्या शेजारी देखील धाडस केले. फोडलेली दुकाने, चोरीला गेलेला ऐवज ही बातमी दर्शक वर्तमानपत्रात आरामात वाचतील. रात्री 8:30ला आम्ही दुकान बंद केली आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो. सकाळी परत आलो दुकानावर, तर आम्हाला दोघे ताळे तुटलेले दिसले आम्हाला. गल्ल्यामधून कमीत कमी 12-12.5 रुपये कॅश घेतले. नेमकी दुकानाचं नाव आणि कुठल्या एरियात आहे? दुकानाचं नाव यश ट्रेडर्स आहे. नेमके हाटदरवाजावर मेन पोलीस स्टेशनच्या समोर आहे. तुम्हाला केव्हा कळालं चोरी? आम्ही सकाळी 8:30ला दुकान आलो तेव्हा कळलं. कुलूप तोडलेले होते का दुसऱ्या चावीने? नाही, कुलूप उघडून गेलेलं एवढं लक्षात घे, कारण तोडलेलं कोणते पण निशाण दिसत नाही. एका दुकानावर पण 3 दुकानावर चोरी झाली. तिघांच्या ठिकाणी असं लागतं की कुलूप उघडून गेलेलं आहे. आमचा विषय हाच की पोलिसांच्या शहरात वचक राहिला की मागच्या अधीक्षकांसोबत गावाला गेला. या विषयावर आम्ही पुन्हा सांगू, शहर पोलिसांनी सावध व्हावे. यावर एवढेच आता बोलू. MDTV साठी निलेश चौधरीसह जितेंद्र जाधव, अरुण बुवा, नंदुरबार. अपेक्षा म्हणून पोरगा जसा आई बापाकडे पाहतो तसेच न्यायासाठी राजकीय प्रतिनिधींकडे पाहिले जाते. नंदुरबार शहरातील ईश्वर कॉलनी भागात मोबाईल टॉवरबाबत असेच घडले. स्थानिक नगरसेवकांना MDTVने विचारलेला हा जाब आजच्या वृत्तांतात ऐकणार आहोत. कपाळाला टिकली लावली अन पोरीला अंगणात धाडली. याचा अर्थ ती सुकन्या कशी म्हणता येईल? थोडीशी झाली मोठी तर बघता येते. नंदुरबार शहरात पालिकेच्या निवडणुकीत 37 पैकी 36 जागा या काँग्रेस पक्षाला जनतेने निवडून दिल्या. एकमेव जागा तत्कालीन राष्ट्रवादी पक्षाकडून लढणाऱ्या रेश्मा मोहन खानवानी यांनी जिंकली. ज्या भागातील उमेदवारी करीत होत्या तेथील नागरिकांच्या समस्या रेश्मा भाभींपेक्षा मोहन खानवानी यांना माहीत आहेत. निवडूनही ते कुठे लक्षच घालत नसल्याचा आमचा थेट आरोप आहे. ईश्वर कॉलनी भागात बेकायदा टॉवर उभारण्यात येत होते. नागरिकांची तक्रार होती. या विषयावर अपेक्षित ते काम मोहन भैयांनी केले का हेच आम्हाला सांगायचे आहे. त्यांनाही आपली बाजू मांडायची संधी असल्याने ही प्रतिक्रिया प्रथम ऐकून घेऊयात. ही तक्रार माझ्यापर्यंत आली होती ईश्वर कॉलनीची. याविषयी मी CO साहेबांशी बोललो. तर संपूर्ण नंदुरबारात जे अनऑथराइज टॉवर्स आहेत आणि ज्या टॉवरमुळे रेडिएशनचा प्रॉब्लेम येत असेल, नंदुरबार शहरवासियांना कुठेही हेल्थचा प्रॉब्लेम येत असेल तर ते बंद व्हायला पाहिजे. आणि जिथे रेडिएशनचा प्रॉब्लेम नाही तिथे CO साहेबांनी त्यांना परवानगी देऊन कायदेशीर करण्यात यावे असं मी CO साहेबांशी बोललो आहे. दरम्यान स्थानिक भागात आपण निवडून दिलेले नगरसेवक निष्क्रिय असतील तर जनतेला आता सावध होण्याची चांगली संधी आहे. 1.5 वर्षावर नगरपालिकेची निवडणूक येते आहे. कामे केली नाहीत अशा टुक्कारांना जनतेने अंगणातही उभे करू नये हे आवाहन या बातमीच्या निमित्तानं करीत आहोत. ज्या नगरसेवकाला राग येत असेल त्याने आमदार कार्यालयात खुर्चीवरच बसावे, नाहीतर गावित साहेबांच्या बंगल्याबाहेर उभे राहावे, हा प्रेमाचा सल्ला. MDTV साठी निलेश चौधरीसह जितेंद्र जाधव, अरुण बुवा, नंदुरबार. व्यवसायाने कुणी लहान मोठा ठरविणे चुकीचे आहे. धोबी समाज बांधव अनेक वर्षांपासून करीत असलेल्या कामाला सर्वांनी नमन करायला हवे. नंदुरबार पालिकेकडून सामाजिक सभागृह बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. नंदुरबार पालिकेअंतर्गत विविध विकास कामे केली जात आहेत. त्याचा भाग म्हणून शहरात धोबीघाट सामाजिक सभागृह बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले. आयोजित कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी, उपनगराध्यक्ष राजेश परदेसी, नगरसेवक ईश्वर चौधरी आदींसह पालिका अधिकारी तसेच धोबी समाज बांधव उपस्थित होते. और भी कुछ समाज के लिए करना रहा, क्योंकि अभी अगले साल मेरी भी शादी का समय आने वाला है और इसके लिए मैं भी वो तैयारी में रहता, क्योंकि मैं 5 साल कभी राजनीति के नाम से तुम्हारी सेवा नहीं करता. मैं यही चाहता कि नहीं, मेरा गांव है, वो नरेंद्र मोदी साहब जब करेंगे तब करेंगे स्मार्ट सिटी, पर सबसे पहले ये चंदू भैया नंदुरबार को स्मार्ट सिटी करके बताएंगे. अभी रास्ते जाके देख लो, रास्ते देखने के बाद भी तुमको ख्याल में आएगा कि क्या रास्ते बंद रहे. जाके देखा कभी बाहर के रोड रास्ते अगर अच्छे बन गए तो पपुटा कम उड़ेगा, पपुटा कम उड़ा तो एक दिन का ड्रेस 3 दिन चलेगा.
अरे ये हालत है नंदुरबार शहर की। नंदुरबार को वैसा बनाने का प्रयास हम लोग कर रहे हैं। मैं धोबी घाट के समय भी बोला था कि मैं तुमको मदद करता, इसका मतलब ये नहीं कि मैं तुम्हारी सेवा कर रहा हूँ, नहीं, मैं नंदुरबार के लोगों का भला चाहता। क्योंकि कपड़े पे आदमी की अहमियत का पता चलता, उसकी पर्सनालिटी का पता चलता। जिस दिन कपड़े एकदम कांजी के डाल लिए ना, उस दिन मक्कू सेठ चंदू भैया एकदम रुबाब में चलने को लग जाते। वो कपड़े की भी आधी ताकत रहती और वो कपड़े के पीछे तुम्हारी भी मेहनत छुपी हुई रहती, और वो मेहनत ही हमको कम से कम एक राह बताती कि नहीं, तुम रुबाब से आगे चलते रहो, हम तुम्हारे साथ है। और इसी के लिए मैं जो भी कुछ है, ये ठेकेदार से भी वादा करूँगा कि तूने सच्ची काम अच्छा करा। जो नंदुरबार शहर में 2, 4, 5 सामाजिक सभागृह अच्छे बने होंगे, उसमें 13 नंबर है। ये बात जरूर है कि तूने एकदम अच्छा बनाया। MDTV साठी निलेश चौधरीसह जितेंद्र जाधव, अरुण बुवा, नंदुरबार। बाजार समिती निवडणुका महाराष्ट्रात सध्या लक्षवेधी ठरत आहेत। सत्ताधारी शासन अथवा विरोधक यांचे वर्चस्व निकालात समोर येताना दिसते। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर बाजार समितीसाठीही मतदान प्रक्रिया पार पडली। राजकीय प्रतिष्ठा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातही पणाला लागले आहे। एकेकाळी दोघा जिल्ह्याचे नेते म्हणून आमदार स्वरूपसिंग नाईक यांना मान होता, त्यांचा मान कमी झालेला नाही। ही निवडणूक वर्चस्वाची मात्र ठरते आहे। सध्या देश आणि राज्यात सुद्धा विरोधी पक्षाच्या बाकावर काँग्रेस बसलेली आहे। या पक्षाला स्थानिक जनतेचा किती पाठिंबा हे या निमित्तानं का असेना समोर येईल। रविवारी समिती निवडणुकीचे मतदान घेण्यात आले। सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या। अगदीच कमी जागा, त्यात निवडक मतदार, यामुळे प्रशासनालाही फारसे श्रम घ्यावे लागले नाहीत। MDTV साठी जनक दलाल, नवापूर। समाजाचे आपल्या सर्वांना काहीतरी देणे लागत असते। समाजात वाढतो म्हणून ते दिले गेले पाहिजे। राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने हाच विचार केला। ही समाजहिताची बातमी आता बघा। आपल्या एका चांगल्या कामामुळे दुसऱ्याला लाभ मिळतो, हे या दृश्याने सांगत आहोत। इंडियन मेडिकल असोसिएशनने नंदनगरी जनपुनर्वनाला सुरुवात केली। त्यातून नद्या आणि नाल्याचे खोलीकरण काम केले जाते आहे। भविष्यात सर्वांनाच त्याचे दृश्य परिणाम पाहायला मिळतील, ही वंदनीय अपेक्षा करीत आहोत। या कामाचे नियोजन प्रतिष्ठित डॉक्टर योगेश देसाई, डॉक्टर अर्जुन लालचंदानी, सामाजिक कार्यकर्ता सुरेश जैन, श्रीयुत ओरा यांनी केले। मेडिकल असोसिएशन नंदुरबार शाखेतर्फे हा जो समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, आम्ही हा कार्यक्रम विविध सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये राबवू इच्छितो। तर ज्या काय सोसायटीचे सदस्य आहेत त्यांच्या सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये शोषखड्डा करून पाणी जिरवण्याच्या कार्यात सहभागी होऊ इच्छित असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करावा। आम्ही त्याच्यात सहकार्य करणार आहोत, त्यांना शोषखड्डे वगैरे करून देण्यास मदत करणार आहोत। तरी लोकांनी याच्यात सहकार्य करावे विनंती। MDTV साठी निलेश चौधरीसह जितेंद्र जाधव, अरुण बुवा, नंदुरबार। लग्न करून माणसाला बायको भेटते, ती चांगली असतेही। बेकार म्हणजे चांगला नसला तर होणारा पश्चाताप आयुष्यभर सहन करावा लागतो। नंदुरबार बाजार समिती निवडणुकीत सत्ता मिळूनही आमदार चंद्रकांत रघुवंश यांचे हे दुखणे। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची झालेली निवडणूक काँग्रेस पक्षाला आधार देणारी ठरली आहे। 18 पैकी 16 जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले। एखाद्या विजयाला छोटासा पराभव दुखवत असतो। काँग्रेसचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उराला व्यापारी गटातील पराभव असाच कारणीभूत ठरला आहे। एका कार्यक्रमात याबद्दलचे दुःख व्यक्त त्यांनी केले। दोघा जागांवर झालेला पराभव दुर्दैवी म्हटले। मार्केट का भी चुनाव हुआ। मार्केट का चुनाव यानी एक सामूहिक विवाह था। 16 लोगों की टीम थी, 18 लोगों की। 18 लोगों की शादी लगाना मेरी जिम्मेदारी थी, पर उसमें के 2 लोगों का नंबर नहीं लगा। उसका कारण है क्योंकि व्यापारियों में मार्केट कमेटी में 300 लोग बोगस मतदार बना दिए थे, क्योंकि मार्केट कमेटी उनके ताबे में थी। 300 लोगों को बोगस मतदार बना लिया, जिसका मार्केट से कोई रिश्ता नहीं, कभी मार्केट में गया नहीं। वो भी आदमी ने मार्केट का लाइसेंस ले लिया और उसके लिए दुर्भाग्य से हम वो 70 वोटों से वो जगह हारे। बाकी तो ग्रामीण भाग के लोगों ने भी इतनी ताकत दी कि जहां मैं माइनस था, जहां ग्राम पंचायत में हमारे चारों लोग
खड़े रहने के पहले बोलते थे कि हमको मत खड़ा करो, हमको दूसरी जगह खड़ा करो, क्योंकि ग्राम पंचायत में हमारे पास कम वोट है। ग्राम पंचायत में हमारे पास 100 वोट कम थे, फिर भी हमने वो 100 भी कवर करे और ऊपर से 150 वोट ज़्यादा लिए। चीचा 250 वोट, 250 वोट का फर्क पड़ना ये बहुत बड़ी बात है। छोटे चुनाव में 800 वोटों में 250 वोट से फर्क पड़ना यानी एक बड़ी मिसाल होती। MDTV साठी निलेश चौधरी सह जितेंद्र जाधव, अरुण बुवा, नंदुरबार। वळूयात पुढील बातमीकडे। महिलांच्या अंगी अनेक सुप्त गुण असतात, त्यांना वाव मिळणे तेवढेच महत्त्वाचे ठरते। नंदुरबारात अवंतिका फाउंडेशनने या विषयावर पाऊल उचलले। मेहंदी तसेच रांगोळी स्पर्धा घेण्यात आली। नंदनगरीत गजानन महाराज मंदिरावर सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। तरुणी आणि महिलांनी रांगोळी व मेहंदीसाठी निमंत्रण होते। अवंतिका फाउंडेशन अध्यक्षा पल्लवी प्रकाशकर, डॉक्टर तेजल चौधरी, छाया प्रकाशकर, विशाल कुलकर्णी, संगीता राठी, पूनम भावसार यांनी स्पर्धा संयोजन केले। महिला वर्गाचा याला प्रतिसाद लाभलेला दिसला। आज पर्यावरण दिनाच्या औचित्याने आम्ही माझ्या अवंतिका फाउंडेशनने नंदुरबार शहरामध्ये रांगोळी व मेहंदी स्पर्धा आयोजित केलेली आहे। ही स्पर्धा आयोजित करण्यामागे एकच उद्देश होता की याच्यामध्ये फक्त महिला सक्रिय न होता आपण समानता त्याच्यामध्ये दर्शवायची आहे। त्यासाठी रांगोळी स्पर्धेत पुरुष सदस्यांनी सुद्धा याच्यात सहभाग नोंदवला। त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होतो की आम्ही समाजापुढे एक उदाहरण ठेवतो की कोणतीही गोष्ट ती फक्त स्त्री पुरुष याच्यात विभागली गेलेली नसते आणि ती सर्व लोक करू शकतात, त्याच्यामध्ये समानता दर्शवण्यात येते। त्याचबरोबर अवंतिका फाउंडेशनचा उद्देश आहे की प्रत्येकाने सक्रिय व्हायला पाहिजे। आपल्यामध्ये जी असलेली चौथी खिडकी आहे ती उघडून आपल्या कलागुणांना वाव द्यायला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही हे आयोजन केलेलं आहे। NDTV साठी निलेश चौधरी सह जितेंद्र जाधव, अरुण बुवा, नंदुरबार। शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। प्रसिद्ध उद्योजक किशोरबाई वाणी यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव। नंदुरबार शहरातील हाट दरवाजा भागात फोडली 4 दुकाने, पोलीस ठरले अभागी। बेकायदा ईश्वर कॉलनीमधील टावरची कथा, मते मागणारा सांगतोय लोकनेता। जल पुनर्भरण आणि नदी नाले खोलीकरणासाठी समाजसेवकांच्या पुढाकाराने दिलासा। लक्ष लागले नवापूर बाजार समिती निवडणूक निकालाकडे, झाले उत्स्फूर्त मतदान। आणि महिलांसाठी अवंतिका फाउंडेशन आयोजित मेहंदी व रांगोळी स्पर्धेला प्रतिसाद। बातमीपत्रात इथेच थांबते। पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर। तोपर्यंत नमस्कार।